The great happiness. Buddham saranam gacchami. आरोग्य परमालाभा संतुष्टि परम धन विसासन परमज्ञाति निब्बाण परम सुख। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय वर्षावास पर्वामध्ये या वर्षावास पर्वातील आर्य उपोषण दिनी या रविवारी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील साजापूर येथील महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व श्रामणेर संघ भिक्षू संघ या संघाला भोजनदान देणारे सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारे उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। वर्षावासाचं हे पर्व सुरू आहे आणि या वर्षावासाच्या पर्वामध्ये जे श्रद्धावंत लोक असतात ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा असते जे खऱ्या अर्थाने धार्मिक असतात ते आपल्या जीवनाला निर्वाणाकडे घेऊन जाण्याचं जे कर्म भगवंताने करायला सांगितलंय ते कर्म सदोदित करीत असतात। ते कर्म म्हणजे दान पुण्याचा अभ्यास करतात, शील पालनाचा अभ्यास करतात आणि ध्यान साधनेचा अभ्यास करतात। आपल्या इथे साजापूरला प्रत्येक रविवारी आणि पौर्णिमेच्या दिनी श्रद्धावंत उपासक उपासिकांकडून भिक्षू संघाला श्रामणेर संघाला आणि उपासक उपासिकांना भोजनदान दिले जाते। तेव्हा आज या आर्य उपोषण दिनी या रविवारी 4 ठिकाणच्या श्रद्धावंत उपासक उपासिकांचं पुण्य आहे आज। त्यापैकी आमच्या बुद्धगयला धम्म सहलीमध्ये आमचे खारघर नवी मुंबई येथील काटे परिवार आले होते आई बाबा, तर त्यापैकी आता काही दिवसांपूर्वी मुरलीधर बाबा काटे यांचं निधन झालं आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या परिवाराच्या वतीने श्रद्धावान धम्म उपासिका माया आई मुरलीधर काटे यांच्या वतीने आज हे भोजनदान देण्यात येत आहे। तेव्हा त्यांच्यासाठी आपण साधुकार दिला पाहिजे। त्याचबरोबर हिंगणघाट वर्धा येथील श्रद्धावंत धम्म उपासिका प्रतिभा जयपाल पाटील या परिवाराच्या वतीने सुद्धा आजचं भोजनदान दिले जात आहे, तेव्हा त्याही परिवाराच्या साठी आपण साधुकार दिले पाहिजे।
त्याचबरोबर वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील आस्था बुद्धिस्ट महिला ग्रुप यांच्या वतीने देखील आजचं हे भोजन दानाचं पुण्य आहे, तेव्हा आपण सर्वांनी त्यांच्या दानाचं अनुमोदन साधुकाराने करावं। त्याचबरोबर औरंगाबाद येथील लक्ष्मी कॉलनीतील श्रद्धावान धम्म उपासिका सुरेखाताई अमित मोरे यांच्या परिवाराकडून सुद्धा आजचं हे भोजन दानाचं पुण्य आहे, तेव्हा या चारही दानदात्यांच्या दानाचं अनुमोदन आपण साधुकाराने केलं पाहिजे। हे एक महत्वाचं दान आहे आणि त्यांच्यासह आज आपापल्या घरून ज्यांनी भोजन घेऊन आले आणि भिक्षू संघाला दान देऊ शकले त्याही सर्व दानदात्यांच्या प्रती आपण साधुकार देऊन त्यांच्या दानाचं अनुमोदन केलं पाहिजे। प्रत्येक रविवारी आणि पौर्णिमेला हे दान होत असते, त्यांचं अनुमोदनही केले जाते। बघा, जीवन हे मोठं अनमोल आहे। वर्षावासाला 1-1.5 महिना होऊन गेला, आता फार कमी दिवस वर्षावासाचे शिल्लक आहेत। बघा, भगवान बुद्धांनी ही वर्षावासाची परंपरा सांगितलेली आहे। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जे भिक्षू उपसंपन्न असतात त्यांनी अधिष्ठानपूर्वक स्वतः धम्माचं आचरण करावं आणि विहारात येणाऱ्या लोकांनाही धम्मदान देत राहावं, धम्माचा उपदेश करत राहावा, असा भगवंताचा उपदेश आहे। प्रत्यक्ष भगवान बुद्धांनी देखील वर्षावास केलेले आहेत, वर्षावासाच्या दरम्यान एकाच ठिकाणी थांबलेले आहेत भगवान बुद्ध। म्हणून आमचाही वर्षावास मागच्या वर्षी इथेच अधिष्ठान होतं साजापूरमध्ये आणि या वर्षी 20वा वर्षावास असल्या कारणाने जिथे आम्ही जास्त काळ राहिलो, इथे औरंगाबाद मध्ये आल्यानंतर ज्या श्रद्धावंत उपासक उपासिकांनी अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताद्वारे सेवा केली, तर त्यांनी यावर्षी विशेष आग्रह केला की भरपूर दिवस झालं तुमचा आमच्याकडे काही वर्षावास नाही, तर यावर्षी वर्षावास करावा म्हणून मैत्री बुद्ध विहार N11 हडको नवजीवन कॉलनी या ठिकाणी आमचं वर्षावासाचं अधिष्ठान आहे। आज 31 ऑगस्ट आहे। येणाऱ्या रविवारी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे। तिथून पुढे 1 महिना 7 ऑक्टोबरला अश्विन पौर्णिमा आहे आणि अश्विन पौर्णिमेला म्हणजे 7 ऑक्टोबर 2025 रोजी हा या वर्षीचा जो वर्षावास आहे तो संपन्न होतो। म्हणजे 7 ऑक्टोबरला भिक्खू संघाचे अधिष्ठान संपतात। तिथून अश्विन पौर्णिमा ते पुढचा जो काळ आहे कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा 1 महिन्याचा जो काळ असतो तो भिक्खूंना कठीणची वरदान स्वीकारण्याचा आणि उपासकांकडून दान देण्याचा कालावधी असतो आणि त्यामुळे 7 ऑक्टोबरला जरी वर्षावास संपन्न होईल तेव्हा त्यानंतरचा जो काळ आहे तर 19 ऑक्टोबरला आमचा कठीणची वरदान समारंभाचा कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये। तेव्हा धम्मदेशनेच्या प्रारंभीच तुम्हाला मूळ पत्रिका देतो बापा, उद्या म्हणायला नको आम्हाला सांगितलं नाही म्हणून जाहीरच असते आपलं, आणि त्यामुळे त्या कार्यक्रमातही यायचं आणि त्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून नियोजन म्हणून येणाऱ्या 5 सप्टेंबरला शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता एका महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलंय। ज्या श्रद्धावंत उपासक उपासिकांना जे कुठलं सहकार्य करायचंय किंवा जी कुठली जबाबदारी स्वीकारायची 19 तारखेच्या कार्यक्रमामध्ये, त्या संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण बैठक आहे। कारण कोणाकडे जाऊन आपण काही मागामागी करत नाही, हे तुम्हाला ठाऊकच असेल। स्वइच्छेने जे लोक दान देतात त्याच्यावरती कार्यक्रम किंवा हे जे काही चालतं धम्माचा प्रचार आणि प्रसार होत असतो। म्हणून येणाऱ्या 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता शहरामध्ये सावरकर चौकामध्ये आपल्या रोडे सरांचं एक महाविद्यालय आहे। मी स्टेटसला ठेवलाय ते आता आणि आपल्यापर्यंत ही पत्रिका येईलच, तेव्हा बैठकीलाही तुम्ही उपस्थित राहाल अशी एक अपेक्षा वजा निमंत्रण तुम्हाला देतो आणि एक छोटासा उपदेश तुमच्यासाठी देतो आहे। तर बघा, भगवान बुद्धांनी अंगुत्तर निकायामध्ये एक छोटासा आणि अत्यंत सुंदर उपदेश केला। बघा, आपण हे जे काही लोकांना तुम्ही ऐकत असता की दान केलं पाहिजे, सील पालन केलं पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे वगैरे वगैरे, नाही का? काही लोकांचा धार्मिकतेवरती विश्वास आहे, काही लोकांचा धार्मिकतेवरती विश्वास नाही आहे। बघा, तुम्ही पाहत असाल तर काही लोकांचा अजिबात विश्वास नाही, दानावर विश्वास नाही, सील पालनावरती विश्वास नाही, ध्यानावर विश्वास नाही, विहारात जाण्यावर विश्वास नाही, चांगलं बोलण्यावर विश्वास नाही, विचारूच नका कशा कशा, म्हणजे जे चांगलं आहे त्याच्यावर विश्वास नाही, जे बिलकुल बिना कामाचे आहे त्याच्यावर लय विश्वास आहे।
तर ते कोणतं ते तुम्हाला मी नाही सांगत बापा, तुम्ही अनुभूती कधी घेता असाल, घेतली असेल तर नको त्या गोष्टीवर फार विश्वास, नको त्या गोष्टीची फार चर्चा होते आणि ज्या कामाच्या गोष्टी असतात त्याची चर्चा जास्त होत नाही, त्यावरती जास्त मन लोकांचं टिकत नाही. याला कारणीभूत आपलं पूर्वीचं कर्म असते. मी नेहमीच रोजच सांगत आहे, तुम्ही जर संध्याकाळची लाईव्ह धम्मदेसना ऐकत असाल आपल्या दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल वरती रोज सायंकाळी 5:30 वाजता लाईव्ह धम्मदेसना असते आणि संपूर्ण महाराष्ट्र भारतातले लोक आणि बाहेरही गेलेले जे लोक आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती धम्मदेसना ऐकत असतात. वेगवेगळे विषय असतात. आता सध्या जो विषय सुरू आहे 4-5-6 दिवसांपासून अत्यंत महत्वाचा विषय सुरू आहे बघा. कोणता? पुनर्जन्म कुणाचा होतो आणि पुनर्जन्म कुणाचा होत नाही. ज्यांचा होतो तो कोणत्या कारणामुळे होतो आणि ज्यांचा होत नाही तो कोणत्या कारणामुळे होत नाही, या संदर्भातील भगवान बुद्धांनी हेतू आणि पच्चयो 6 प्रकारचे हेतू आणि 24 प्रकारचे पच्चयो म्हणजे प्रत्यय सांगितलेले आहेत. तर तुम्हाला सगळी सिरीज ऐकावी लागेल, त्याची शृंखला ऐकावी लागेल, सगळे भाग ऐकावे लागतील, तेव्हा लक्षात येईल. आता सध्या सुरूच आहे रोज आणि रोज सायंकाळी. तर ही एक ऍडव्हर्टाइजमेंट होती. तर आजचा जो उपदेश आहे तर भगवान बुद्ध म्हणाले, संसारातील न टाळता येणारी अशी 5 स्थान किंवा 5 गोष्टी आहेत संसारामध्ये, जीवनामध्ये प्रत्येकाच्या न टाळता येतील. म्हणजे अशा 5 गोष्टी आहेत की त्या कशाने कोणालाच टाळता येत नाहीत. काय म्हणतो समजते तुम्हाला? अशा 5 गोष्टी आहेत त्या कोणाला टाळता येत नाहीत, बिलकुल त्या कोणाच्या वशमध्ये नाहीत, कोणाच्या नियंत्रणामध्ये नाही आहेत. व्यक्ती कोणी असो त्या कोणालाही टाळता येत नाहीत. असे 5 धर्म सुद्धा त्याला म्हटलेला आहे. तर कोणते ते 5 धर्म आहे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे तुमच्यापैकी कोणाला नाही? सांगतो बघा. भगवान बुद्ध म्हणाले, एक आहे मरण धर्म. कोणता? मरण धर्म. मरण धर्म कोणाला टाळता येते काय? तुम्ही बॉन्डवर लिहून देऊ शकता काय? लिहून देऊ शकता? असे लय सांगू कोणाला मला काहीच होत नाही, मी असं मी तसं, पण खरोखर जर पाहिलं तर म्हणू शकतो का आपण मी 100 पर्यंत खरंच जाईल? आणि म्हटलं तरी जाईल का कोणी? जे जाईल त्याचं ते तसं कर्म असेल तर जाईलच बिलकुल. परंतु भगवंताने सांगितलं मरण धर्म एक आहे त्या 5 पैकी की कोणालाही टाळता येत नाही. बघा, टाळता येईल. तुम्ही पाहत असाल दवाखान्यामध्ये लोक ऍडमिट असतात, पैसे लावायला तयार असतात, शेती विकायला तयार होतात, घर विकायला तयार होतात, काहीही दागिने विकायला तयार होतात आणि ते विचार करतात की मरण थांबवता आलं पाहिजे. बघितलं तुम्ही आतापर्यंत कुणाला मरण थांबवता येईल थांबवता? भंतेजी असो की तुम्ही असो की कोणीही असो, स्वतःला कोणी समजणारे असो, मरण हे कुणालाही थांबवता येत नाही. जिथे जन्म आहे तिथे मरण आहे. शरीर रूपी कोणीही इथे अमर नाही आहे. शरीर रूपी कोणी अमर नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवावी म्हणाले भगवान बुद्ध की मरण धर्म हा टाळता येत नाही. दुसरा धर्म सांगितला जरा धर्म. कोणता? जरा धर्म. जरा धर्म म्हणजे काय? वृद्ध होणाऱ्याला वार्धक्य टाळता येत नाही. म्हणजे जे म्हातारे होतील त्यांना वार्धक्य टाळता येईल का? केस किती रंगू द्या, हे किती रंगू द्या आणि काही किती करू द्या, पण वार्धक्य थांबवता येईल का? नाही थांबवता येत. बघा, म्हणून ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, हे निसर्ग पण आपलं स्वागत करत आहे म्हणून जरा फास्ट गाडी. तिसरी गोष्ट सांगितली व्याधी धर्म. कोणती? व्याधी धर्म. व्याधी म्हणजे आजार, रोग. तर भगवान म्हणाले आजारी असणाऱ्याला रोग टाळणे म्हणजे टाळणं परमनंटली, मला कोणताच आजार होणार नाही असं म्हणणं वेगळं आणि आजारी पडणं वेगळं. असं कोणी आहे का की लहानपणापासून आजारीच पडत नाहीये? आहे कोणी? कोणीच नाही. बघा, आपण पाहतोय अंगुत्तर निकायामध्ये भगवान बुद्धांनी एक छोटासा उपदेश दिला. तो म्हणजे मनुष्याला आणि कुणालाही 5 गोष्टी टाळता येत नाही. तुम्ही असेल का कोणीही असेल,
5 गोष्टी कोणाला जीवनामध्ये टाळता येत नाहीत. कोणताही जीव असो, कोणताही सत्व असो, कोणता मनुष्य असो, श्रीमंत गरीब असो, स्त्री पुरुष कोणीही असो, हे आपण पाहतो आहोत. तर त्यापैकी आपण पाहिलं, पहिला एक धर्म सांगितला भगवंताने की जो टाळता येत नाही कोणाला, आणि तो म्हणजे मरण धर्म. कोणता आठवते का? पावसानं आपल्या ऍडव्हर्टाइजमेंट केली होती. आता पावसाळा आहे बा सुरू असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून तर पहिला कुठला सांगितला धर्म? मरण धर्म. मरण धर्म कुणालाही टाळता येत नाही. जेव्हा कधी आपल्या कर्मविपाकाने मृत्यू येणार असेल, मग ते वर्तमानातील कर्म असेल, चुकलेलं किंवा भूतकाळात होऊन गेलेलं कर्म असेल, ज्या कुठल्या कारणांमुळे मृत्यू येणार असेल, तर त्या मृत्यूला कोणीही टाळू शकत नाही, थांबवू शकत नाही. थांबू शकते का? तुम्ही बरेच मरण पाहिले असतील कोणाचे. बघा, लोक म्हणतात लेकीची वाट पहा, लेकाची वाट पहा, कोणाची वाट पहा, यांना दाखवा, त्यांना दाखवा. थांबते का मरण? गावावरून येत आहेत आणि एका दिवसासाठी थांबा, बटन दबवायचं, थांबवा बा. समजा असं म्हटलं कोणी पण, तर थांबेल का? समजा मी जेव्हा जाईल तर थांबेल का? म्हणजे असं थांबवायचं म्हणून थांबेल का? तर नाही थांबणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले ही गोष्ट परमनंटली कायम स्वरूपी लक्षात ठेवावी की मरण धर्म हा टाळता येण्यासारखा नाहीये. काय टाळता येत नाही, त्याला थांबवू शकत नाही. आणि दुसरा धर्म सांगत असताना भगवंताने सांगितलं की वार्धक्य धर्म, त्यालाच म्हटलेला आहे जरा धर्म. कोणता धर्म? जरा. जरा म्हणजे जर्जर होणं. जरा म्हणजे काय? जर्जर होणं. असं हात पाय लक 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 कोठून आले बाबा, असे समजा जे म्हातारपण आहे. तर तारुण्यात असा समजा, आता हेच माझीच गोष्ट बाबा, तुमची काय घेऊ. आता माझा आवाज समजा आहे थोडाफार चांगला, नाही का, म्हणजे बोलता येते बा. पण एक वेळ येईल, समजा वाचलो जगलो तर एक वेळ. आता हेच उदाहरण तुमचं घ्या, तर तुम्ही मरण्यावर असं कसं आहे का प्रवचन. तर समजा एक वेळ येईलच, कोणाच्याही जीवनामध्ये येते. जर वाचून जगून आपण राहिलो तर नाव तेच, शरीर तेच, पण त्याच्यात बदल झालेला असतो. हे आता काळ दिसते. म्हातारपण आलं की हे पांढरं होते, हे पॉलिश लावते बाई आईनं, खालून पांढरे आणि वरती वेगळे झाले लाल लाल लाल. आता कोणाचे पाहत, कोणाचे म्हातारे असतील त्यांनी लावली बिचाऱ्यांनी. किंवा कोणतीही गोष्ट पाहता, काल परवाच्या रविवारची गोष्ट, हो इथे कार्यक्रम झाला, कार्यक्रम संपला, लोक निघून गेले, भरपूर लोक येतात, लोक निघून गेले. साफसफाई करतात आपले बाबा वगैरे. दाताची कवळी भेटली, दाताची कवळी डुप्लिकेट दात ती भेटली पा. आणि कोणाची कोणाची तर मग ते लागला शोध आहे का आईचे आई म्हणून. बरं झालं बाबा भेटले. तर बघा तुम्ही, तर हे म्हातारपण आहे. बघा म्हातारपणामध्ये मी आता तुम्हाला म्हणालो, मी एक्सप्लेनेशन दिलं समजा बाहेर तसं, पण हे आता रिपीट मुद्दा म्हणून करतोय. तर याला किती थांबवण्याचा प्रयत्न केला आपण, झाकण्याचा, लपवण्याचा प्रयत्न केला, तर हे लपते झाकते का? हे झाकणार नाही, लपणार नाही आणि टाळता येत नाही. नाही तर फार श्रीमंत आहे म्हातारपण टाळता येते, तर तसं काही नाही. वरवरून दिसेल तेवढ्या पुरतं कोणाचं म्हातारपण कमी, पण हकीकत मध्ये म्हातारपण थांबवता येत नाही, टाळता येत नाही म्हातारपण. म्हणून जरा धर्म भगवंताने शिकवला. त्यानंतर सांगितला व्याधी धर्म. कोणता? व्याधी धर्म. व्याधी म्हणजे आजारपण, रोग. कोणी किती म्हणत असेल मी तरुण आहे, मी लहान आहे, माझं आता काही वय झालं नाही वगैरे वगैरे, पण कोणाला काय केव्हा कधी कसं होईल हे सांगता येत नाही. तुम्हाला जर याची उदाहरणं पाहायची असतील तर कधी दवाखान्यात गेल्यावर नजर भिरभिर फिरवून पहा. आपल्यापेक्षा कमी वयाचे तिथे कृत्रिम श्वास नाकाला लावून असे करत राहतात. बघितलं तुम्ही कधी? यांना पाहायला आम्ही त्या दिवशी दवाखान्यात गेलो. यांच्या पुढे 5 बेड होते यांच्या खोलीमध्ये तिथे. तर यांच्या पुढेच एक म्हातारी आई, आमच्या पुढेच आम्ही पाहत होतो.
आता आपलं ऑब्झर्व करणं काम आहे, लोकांना शिकवायला गेलं भगवंताचं धम्म. तर उदाहरणासाठी ते यांच्या पुढच्याच बेडवर एक म्हातारी आहे बिचारी, आमच्या समोर आम्ही पाहत होतो. पाहता पाहता ते डॉक्टर आले, ते छाती दाबत होते असं असं करून, आणि तिच्या बिचारीचा बावलीचा जीव गेला. तर सांगतो हे यासाठी, म्हणजे चुकचुक करण्यासाठी सांगत नाही तुम्हाला, हसवण्यासाठी सांगत नाही. तर व्याधी धर्म जो आहे, म्हणजे आजाराचा जो धर्म आहे, तर तो कोणालाही टाळता येत नाही. समजा आता जे मरमर करतात किंवा जास्त धावपळ करतात त्यांनाही आजार होतात लवकर. बघा जसं बाबासाहेब आपले लवकर गेले का नाही, 60-65 वर्षांचं आयुष्य होतं, गेले लवकर. भगवान बुद्ध आपले लवकर गेले का नाही, 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये गेले. आता आपल्यापैकी कोण कोणाचा नंबर लागू शकते, कधी नंबर लागू शकते, असा काही विषय नाहीये. काही लिहून कोण ठेवलं नाही कशासाठी, कुठे कशावर. नंबर कोणाचाही लागू शकते, कुठेही लागू शकते. काल परवा इथे फुलंब्री जवळ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भरधाव वेगात असलेली एक कार विहिरीत पडली. आत्ताची गोष्ट पडली फुलंब्री जवळ, इथं फुलंब्री तालुका आहे औरंगाबाद शहराच्या जवळ. एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पडली, डायरेक्ट लोक मेली. गाडीत बसल्यावर, बसताना, घरून निघताना असं पुसटशी तरी कल्पना तरी केली असेल का, की रस्त्याने जाता जाता आपली कार विहिरीमध्ये पडेल आणि आपण त्याच्यात मरू, असं वाटते कोणाला तर. बघ हे आता आंदोलन सुरू आहे बघा तिकडे कुठे, त्याच्यात मेलं बघा ते पोरग, अटॅक येऊन मेलं की नाही. वाटलं असेल का त्या घरच्यांना, त्याला वाटलं असेल का आपलं पोरग मरेल म्हणून. म्हणजे मृत्यू कधी कुठे येईल, आजार कोणता कधी उद्भवेल, वात पीत आणि कफ कधी धोका देईल आपल्याला सांगता येत नाही. बघा जाग्यावर गतप्राण होणारे लोक आहेत तुमच्या माहिती, रस्त्याने ठेच लागण्याचं निमित्त होते त्याच्यातही माणसं मरतात. रात्री झोपेत लोक मरतात, चहा पिताना ठसका लागण्याचं निमित्त होते त्याच्यातही लोक मरतात. पहिल्या अटॅक मध्येही मरू शकतात, दुसऱ्या अटॅक मध्येही मरू शकतात, तिसऱ्या अटॅक मध्येही मरू शकतात, आणि काहीच झालं नाही म्हणते, चालता चालता ठेच लागली म्हणते, त्याच्यात मृत्यू आला. म्हणून भगवंताने सांगितलं व्याधी धर्म कोणालाही टाळता येत नाही. दस्तूरखुद डॉक्टरांनाही टाळता येत नाही. ज्यानं BS-MS केलंय, MBBS केलंय, MD झाली ना, अजून काय काय झालंय, टाळता येते का टाळता? डॉक्टरांना सुद्धा मृत्यू येते की येत नाही म्हणता का? बिलकुल. आणि म्हणून व्याधी धर्म कोणालाही टाळता येत नाही. त्यानंतर नाश धर्म शिकवला भगवंत, त्यानंतर भगवंताने शिकवला क्षय धर्म. काय क्षय? क्षय म्हणजे काय, तर जसा दिवा आहे पेटवलेला, दिव्याची ज्योत जळत आहे, त्याच्यात तेल असतं, वात असते, दिवा कोणीतरी पेटवलेला असते, आणि समजा आपण रात्रीला लावला तो दिवा, तर मग त्यातलं तेल जळेपर्यंत हळूहळू 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 ते नष्टतेकडे जातो, नष्टतेच्या दिशेने जातो. त्याला म्हटलेलं आहे क्षय धर्म. संपन्न, जसं असं एकदाच म्हातारपणी येत नाही, एकदाच तारुण्यात आपण येत नाही. येतो बाबा आता मोड चेंज झाला मोबाईलचा, सायलेंट वरून जनरल मोडवर गेला, आणि जनरल वरून व्हायब्रेशन मोडवर गेलाय मोबाईल. समजा बटनावर जे होते तसं आपल्या बॉडीचं होत नाही. आपल्याला लक्षातही येत नाही की आपण म्हातारे कधी झालो, आपल्या लक्षातही येत नाही आपण तरुण कधी झालो. येतं लक्षात आहे का? असं निश्चित ठरलेलं आहे का काही? हे बघा आज आता केस होऊ लागली पांढरे, होऊ लागली पांढरे, समजते नाही ना. आपल्या नसा ज्या आहेत आता कमजोर होऊ लागल्या, कमजोर होऊ लागल्या. बघा हृदयानं काम करणं कमी 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 होऊ लागलं. बघा 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 माझं हृदय, मेंदून आपली काम करण्याची क्षमता कमी 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 करू लागले. बरं मला आताच समजलं बा. म्हणू शकते असं, पण याला म्हटलेलं आहे हळूहळू हळूहळू मरण्याकडे, म्हातारपणाकडे वाटचाल करणं. त्याला क्षय धर्म म्हणाले भगवान बुद्ध. काय म्हणाले? क्षय म्हणजे नष्टतेकडे जाणे. आणि आपण नष्टतेकडे जात असतो, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत नष्टतेकडे जातो. आपल्याकडे असं काही राहत नाही. त्याला झिजणं म्हणाले दुसऱ्या शब्दामध्ये. काय झिजणे? दगड सुद्धा झिजतो. जो दगड वापरात येतो की नाही कुठेतरी, तुम्ही लेण्यांना वगैरे कधी गेले असतात तर वारंवार वारंवार कोणी हात लावत असेल तिथे, दगडही झिजतात. उंबरठा समजते तुम्हाला? चौकट असते, चौकटीवरून पाय देऊन जातात लोक, चौकटही झिजते. बघा पहिले हा कपडा झिजते,
जास्त वापर केला की नंतर असा 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 झिजून 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 त्याला धरलं की फाटते त्याची धागेवर, तोही झिजते. खरंही झिजतात, स्लॅबही झिजते. काहीही तसं शरीरही आपलं झिजत राहते बघा. क्षणाक्षणाला यातली ऊर्जा कमी 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 होते बघा. तारुण्यामध्ये जो मद असतो, तारुण्यामध्ये जो उत्साह असतो, तारुण्यामध्ये जो तंदुरुस्तपणा असतो, धष्टपुष्टता ज्याला म्हणतो आपण, हळूहळू हळूहळू म्हातारपणाकडे जाताना ते सगळं अवसान कमी होते बघा. अवसान कमी होणे समजते तुम्हाला? शरीरातली त्राण ताकद कमी 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 होते बघा. इच्छा असते हे उचलू दे मला, हे करू दे मला, डोंगरावर चढू दे मला, लेणीवर चढू दे मला, किल्ल्यावर चढू दे मला. शरीर म्हणते चढू दे मला, कशात लावलं तू? हा, माझा काही विचार आहे का नाही? गुडघा कामातून गेला चढू दे म्हणते, त्यांची कुठे बरोबरी करतो. म्हणजे समजा एखादं कोणी असले असं मला काही जमत नाही का असं म्हणणं वेगळं, आणि हकीकतीमध्ये आपल्या शरीराचं पावर कमी होणं वेगळं आहे. म्हणून भगवंताने क्षय धर्म शिकवलेला आहे. झिजणे, हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर असणे. जसं आपली कीर्ती कायम राहते का? आज करुणानंद भंतेजींचा बोलबाला आहे. समजाची गोष्ट बाबा नाही आहे, सांगतो तुम्हाला एक उदाहरण म्हणून. पण सदा सर्व काळ आपला बोलबाला राहत नाही, कोणीही असो. एक काळ होता या मराठवाड्यात निजामाची सत्ता होती. इतिहासाचे अभ्यासक असाल तुम्ही किंवा तुमचे पोरं असतील तर एक काळ होता निजामाची सत्ता होती. इथे जो बीबी का मकबरा आहे औरंगाबाद शहरामध्ये, ते काय म्हणतात ते आग्र्याचा ताजमहल, हा राजमहल, ताजमहल म्हणे बा, प्रेमाची निशाणी बांधली बा. तर ताजमहलची कॉपी औरंगाबाद मध्ये बीबी का मकबरा आहे. तुम्ही जर कधी आता जाऊन पाहिला, एक काळ होता तिथे राजा येत असेल, बसत असेल, उठत असेल, घोडे, सगळे सैनिक, सिक्युरिटी गार्ड, बॉडीगार्ड, कोण काय काय लावाजामा असेल. आणि आज पहा काय अवस्था आहे. पण याला म्हटलेलं आहे क्षय धर्म. काय म्हटलं? क्षय. कीर्ती, आपली सत्ता, पद, संपत्ती कायम एकाच अवस्थेत राहत नाही. शरीर संपत्ती असो की भौतिक संपत्ती असो, झिजते किंवा आपल्याला तरी झिजवते. चाब्या दुसऱ्याकडे जातात, म्हणजे जातात की नाही? करुणानंद भंतेजी बघा ना, सिक्का मोडतात नाही इथं असो की कुठे असो. आता बिल्डिंगचं काम सुरू करणार आहोत आपण शहरामध्ये. N12 हडकोला, रोजा बागला आपण एक प्लॉट विकत घेतला सिडको कडून, मोठ्या किमतीचा. तिथे जवळपास ऑक्टोबर मध्ये किंवा नोव्हेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये भूमिपूजन होईल. त्याची तारीख तुम्हाला कळविल्या जाईलच. आणि तेव्हा तिथे भव्य दिव्य असं 4 माळ्याचं विहार मोठं तिथे तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून उभं होईल. पण हे सांगतो यासाठी की करुणानंद भंतेजींच कायम नसेल ते. ये भी वो भी मैत्री बुद्ध विहार असो का अजून कुठं कुठं काय काय लोक देतील, त्याला चिपकून जर राहणारा करुणानंद भंतेजी असेल तर त्याच्या एवढा अज्ञानी मूर्ख या जगात दुसरा कोणी नाही. त्याला बुद्ध एवढाही समजला नाही असा त्याचा अर्थ होतो. बुद्ध समजणं आणि बुद्धांचं नंद छान म्हणत राहणं, पाया पडणं, ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे जे शिकवतोय की नाही बुद्धाचं वचन, हे ज्याला समजेल त्याला बुद्ध समजला असा त्याचा अर्थ होतो. नाही तर बस बाकीच्या गोष्टी आहेत. हे कार्यक्रम होते, लोक येतात, भोजन होते, पाया पडतात, थेरो झालो, महाथेरो झालो, काय काय झालो, बस भंतेजी झालो, उपसंपदा घेतली, सापनेर झालो, मला हे येते ते येते, लोकांना शहात पण शिकवता येते. याच्यात गुंगत राहिलं कोणी, जीवनाचा अर्थ कळाला नाही, बुद्ध कळाला नाही असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला सुद्धा, तुम्ही उपासक उपासिका आहात की नाही, तर खरा धर्म समजला पाहिजे. पहा, खरा धर्म कशात आहे? तर दान पुण्य करण्यामध्ये, खरा धर्म शील पालन करण्यामध्ये, खरा धर्म ध्यान करण्यामध्ये आहे. समजते तुम्हाला? भगवान म्हणाले जो मला पाहतो, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. दादा ते बंद करा तुमचा डब्बा.
जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, असं भगवंताचं वचन आहे. आणि त्यामुळे हे तुम्ही समजून घ्या की कीर्ती, सत्ता, मान जो आपल्याला मिळतो, कायम मिळतो का? समजा तुमच्या कोणी पाया पडत असेल, कायमच पडते का? बापा लय लोक परेशान. त्या दिवशीच एक जण म्हणे, आई म्हणलेली म्हणे तुम्ही सांगता ते खरंच आहे म्हणे बुद्धाचं वचन. मी म्हटलं काय झालं? घरात म्हणे सुरुवातीला लय लोक पाया पडायचे माझ्या, आता पायात पडत नाही. तर त्या आईला म्हटलं आई राग नका मानू, काही गणितही बिघडलं असेल तुमचंही बिघडलं. मग मुखच हळूच मान हलत खाली मान. दुसरीकडे कबूल करता येत नाही, माझा टेंबा. दुसरीकडे जगासमोर कसं कोण कबूल करायला बसलंय? खरं आहे म्हणत तशी आमचे काही गणित चुकत असेल, आणि खरंच चुकल्याशिवाय काही गोष्टी होतात का? होतील का? आपली इज्जत, आपली क्वालिटी, आपलं स्टेटस कमी करायचं की वाढवायचं हे कोणाच्या हातात असते? सर्वस्वी. अपवाद वगळला तर, अपवाद पण आहे याच्यामध्ये. भगवंतानं सांगितलं की काही काही लोकही जगात असे असतात की ते चांगल्याला विचारत नाही, चांगल्याला मानत नाही, पूजत नाही, विचारतही नाही, ते वेगळे. पण सरासरी मध्ये आपली इज्जत, आपला जे काही स्टेटस आहे ते आपल्या हातात असते. म्हणून आपण जर गोड तर जग गोड, आणि आपण जर तिखट तर जग त्याच्याहून तिखट. जा तिकडं, काही देणं घेणं नाही. असे म्हणायला बसले लोक आताच्या काळातले. तुम्ही आमचे जर होत नाही तर आम्ही का म्हणून तुमचे व्हावं? ही मानसिकता आहे समाजामध्ये. कुटुंबामध्ये असो, समाजात असो की कुठेही असो, जर आपण कोणाचे होऊ शकत नाही तर लोक का म्हणून आपले होतील. आणि फुकटे लोक जे असतात की नाही, ते अपेक्षा करतात, फुकटी, रिकामी. आता मला सांगा, मी असेल, कोणी असेल, कोण कसं होईल? कोणाचं होईल? म्हणून भगवंतानं सांगितलं हा धर्म लक्षात ठेवा. क्षय धर्म कायम स्वरूपी लक्षात ठेवला पाहिजे की तो आपल्या वाट्याला येते. क्षय धर्म टाळता येत नाही. इंग्रज होते, आज नाही. तुमच्या घरावर, तुमच्या कागदपत्रावर आज तुमचं नाव आहे, एक काळ येईल तुमचं नाव पुसले जाईल. जाईल का नाही? बापा मुकेच बसले, बिलकुल पुसल्या जाईल. तुम्ही काय नाही म्हणाल, हो म्हणाल तो विषय वेगळा, पण पुसल्या जाईल. तुमचे पोरं येतील, पोरांचे पोरं येतील, त्यांचे पोरं येतील. कोण? पंजुमा त्यांनी कमवलं. मग काय झालं? खुद को चेक करो, ये बात समझ में आए. किसको चेक करो? अपने आप को, खुद को चेक करो, ये बात जल्दी समझ में आएगी. बरोबर की नाही? सकाळी एक व्हिडिओ पाहिला बघा, एक पोरगा, एक सुनबाई आईला असं हुसळू लाथा मारत होता. एक व्हिडिओ पाहिला, तुम्ही पाहता. सख्या आईला एकदम जर्जर झालेली आई. तशी वेळ कोणत्या आईवर, बापावर येऊ नये. आपली औलाद जर मारत असेल, आपल्याला रडवत असेल, परेशान करत असेल, अपमानित करत असेल, तर ही फारच वाईट गोष्ट आहे बघा तुमच्या मागे. पश्चाताप व्यक्त जर करत असेल एखादी आई, बाप, की उगाच लेकराला जन्माला घातलं, तर हे फार वाईट आहे तुमच्या माहिती. म्हणून भगवंताने सांगितलं हे 5 धर्म आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणी असो, जे त्यांना हवेत राहतात की नाही, जे मी तुम्ही कोणी असो, हवेत राहू नये. आपण कोणी नसतो विशेष. खरं पाहिलं तर आपण कोणी विशेष नसतो. आपण सगळ्यांच्या सोबत जे घडेल तेच आपल्या बरोबर घडतं. म्हणून भगवंताने 5ही क्षय धर्म, 5ही धर्म प्रत्येकाला लागू होतात असं सांगितलं. आणि शेवटचा धर्म सांगितला भगवंताने, नाश धर्म. कोणता? नाश. नाश म्हणजे नष्ट होणे, संपणे. आणि सगळं काही एक दिवस बटन दबलं की सर्व इथेच आपण त्या स्मशानातल्या लाकडांना तेव्हा केला, पेट्रोल टाकलं, रापेल टाकलं, चला उचला, आंघोळ घाला, पोस्टमार्टम केलं तर मग इकडे नका आणू, चला तिकून तिकडं चला. होते की नाही असं? बिलकुल होतो. याला म्हटले नाश धर्म. कोणता धर्म? आणि हा कोणाच्याही वाट्याला येऊ शकतो. सगळं नष्ट होते बघा. या निसर्गाच्या बाबतीतही भगवंताने सांगितलं. भगवान आपले सम्यक संबुद्ध होते, गेले की नाही? गेले ना भगवान बुद्ध. आणि त्यामुळे हे 5 लोक धर्म, 5 हे धर्म जे आहेत
हे न टाळता येणारे धर्म लक्षात ठेवून मग आपण आपल्या जीवनामध्ये सदोदित योग्य ठिकाणी दान पुण्य करत राहिलं पाहिजे. निस्वार्थपणे सील पालन करत राहिलं पाहिजे. जसं आज आळी उपोषण आहे की नाही, किमान 8 दिवसातून एकदा तुम्ही उपोषण पालन करत राहा. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवर उपोषणाच्या दिवशी सकाळी लाईव्ह असते उपोषण. सुविधा करून दिली आपण, कारण भंतेजी लोकांची संख्या फार नगण्य आहे. भंतेजी लोकांना नाव ठेवणारे भरपूर लोक आहे, पण भंतेजी बनवणारं कोणीच नाही. हे आमच्या गायकवाडाई आल्या इथं जोगेश्वरला राहतात. त्यांचा पोरगा एक दान दिला त्यांनी. मला म्हणे बाबा रडू लागले. म्हणे काय आता मी म्हटलं माझ्या आईला जाऊन भेटा, तिला कसं वाटत असेल ते विचार. कोणत्या आहे भंतेजीची? काळजाचा तुकडा असते ना. दुसऱ्यांना विचार करायला काही लागत नाही. दुसऱ्याला की ज्यांना आपला पोरगा पोरगी दिलं नाही दान, त्यांना बोलायला चर्चा करायला नाव ठेवायला काही वाटत नाही. पण ज्यांनी खरोखर दान दिलंय त्या माऊलीला त्या बापालाच माहित असते की काय त्याग असते. आपलं लेकरू परमनंटली आपल्यापासून जेव्हा दूर जाते, त्याग करते, तेव्हा त्यांचा जो त्याग असतो त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. कसा नाही येणार रडू बापाला? कसा नाही? तुम्ही कल्पना करून पहा बरं की तुमचं लेकरू कायमस्वरूपी भिक्षूने दान दिलं, वाटणार नाही तुम्हाला काय? बिलकुल वाटेल ना. का नाही वाटणार? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, त्यागामध्येच धर्म आहे. धर्म कशामध्ये आहे? त्यागामध्ये धर्म आहे, सोडण्यामध्ये धर्म आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितले बघा हे की नाश धर्म, सगळं नष्ट होण्याच्या अगोदर स्वतःला आपण सुधरवलं पाहिजे. म्हणून दान पुण्य करायचं, म्हणून शील पालन करायचं. उपोषणाच्या दिवशी तुम्ही उपोषण पालन करत राहा. जीवन वाया नाही गेलं पाहिजे. खाण्यासाठी तर कोणालाही जगता येईल हो, भांडण करण्यासाठी, वाद करण्यासाठी, मनासारखंच व्हावं, मनासारखंच बोलावं, मनासारखंच भेटावं, हे तर कोणालाही वाटेल. पण जीवनामध्ये ऍडजस्ट करणे, आपणही दुसऱ्याचे होणे, याला जीवन म्हणतात बघा. आपल्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण कुठेतरी चुकतोय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुम्हाला आज बघा कुठून कुठून खारघर येथील माटे परिवार, माया आई मधुकर बाबा माटे यांच्या परिवाराकडून दान मिळालं. त्यानंतर तुमचं वरोराचं कोणतं? आस्था बुद्धिस्ट महिला ग्रुप यांच्या वतीने भोजनदान मिळाले. त्याचबरोबर अजून हिंगणघाट कुठे साक्षी प्रतिभा पाटील आई हिंगणघाट वर्धा यांच्याकडूनही भोजनदान मिळालं. त्याचबरोबर सुरेखाताई अमित मोरे लक्ष्मी कॉलनी यांच्याकडूनही भोजनदान मिळालं. तर रविवारी श्रद्धावंत लोक येतात बघा उत्स्फूर्तपणे. तारखा तर भेटतच नाहीत, इथे बसलेल्यांना ते विचारा. परंतु तरी सुद्धा ज्यांना भेटतात तारखा किंवा भेटत नाही त्यांच्यासाठी मध्यम मार्ग काढला आम्ही हा, की बा तुम्हाला जर तारीख भेटली नाही आणि इच्छा जर असेल दान देण्याची तर इच्छा तिथे मार्ग असतो. इच्छा पाहिजे त्यासाठी, नाही का? आणि त्यामुळे रविवार जो आहे तर कधी 1 कधी 2 परिवार, कधी 3 परिवार, 4 परिवारही भोजनदान देतात आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी पण येत राहतात. तेव्हा आपण एवढ्या लांबून आलात तेव्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि सर्वांच्या प्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि आज आपण जसे आलात तसं 19 ऑक्टोबरला आपल्याला यायचे सहपरिवार. त्यासाठी मूळ पत्रिका घेऊन जावा आमच्याकडून. तर मिलिंद कॉलेजला आपला महाथेरोचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात आपण सर्वांनी याल अशी अपेक्षा आहे. आणि आज तुम्हाला हे जे शिकवले, मरण धर्म शिकवलं, त्यानंतर जरा धर्म शिकवलं, व्याधी धर्म, नाश धर्म आणि क्षय धर्म, किती शिकवले? 5 धर्म. अंगुतर निकायामधला भगवंताचा हा छोटासा उपदेश आहे जीवनाबद्दलचा, की जीवन असं आहे आपलं, हे समजून घेऊन आपण जीवन जगायला पाहिजे. तरच मग आपण आनंदी, उत्साही, प्रयत्नवान राहू शकतो. अन्यथा जीवन वाया घालविण्यामध्ये काही अर्थ नाही. आपण पशु पक्षी नाही आहोत, आपण मनुष्य प्राणी आहोत. आणि जगात सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे? कोणता? मनुष्य हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. पण तो बुद्धिमान केव्हा ठरेल? योग्य काय, अयोग्य काय, कुशल काय, अकुशल काय, पाप काय, पुण्य काय, यातला फरक ज्याला कळेल आणि तो वाईटाला सोडून देऊन चांगल्याचा जेव्हा स्वीकार करेल तो खरा बुद्धिवान आहे.
नाही तर बाल्याची मायन बाल्याचा बाप 10x10च्या खोलीत आणि आमचं घरच फक्त भलं ना आम्हीच भलं आणि आमचंच सगळं काही बस एवढाच बेडका सारखा क्राईम एरिया, त्याला काही म्हणत नाही बुद्धिवानाचं लक्ष. त्याच्या व्यतिरिक्त पण लाईफ आहे हे त्यांना समजेल ते बुद्धिवान. आणि म्हणून तुम्ही सगळेच बुद्धिवान. बाबा तुम्हाला तर बिलकुल असं म्हणू शकत नाही की तुम्ही नाही बुद्धिवान. तेव्हा आज आपण ज्या श्रद्धेने धार्मिकतेने हे भोजनदान दिलं, या संपूर्ण भोजनदान दात्यांच्या प्रती खूप खूप मंगल मैत्री आशीर्वादाची भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.